कोरेगाव शहरामध्ये शिवसेनेच्या 3 शाखांचा उद्घाटन जे आहे ते पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेले पाहायला मिळत आहेत। सध्या मी जे 3 शाखा ज्या आहेत या ठिकाणी शाखा साईनगर, शाखा श्रीनाथ नगर या 2 शाखा कार्यालयांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। याबरोबरच आणखी एका शाखेचं देखील आज कोरेगाव शहरामध्ये मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेलं पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे हे या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे अनेक चर्चेला अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। याबरोबरच ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी कोणत्याही फलकावर महेश शिंदे यांचा फोटो पाहायला मिळाला नाही। त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान आमदार महेश शिंदे यांनी पक्ष विरोधी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर या काही घडामोडी ज्या आहेत त्या आता सध्या पाहायला मिळत आहेत। यामध्ये सांगायचं झालं तर आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष राजाभाऊ वर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाल्यानंतर या कोरेगाव मध्ये आता सध्या पाहतोय की राजकीय ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहेत। पालकमंत्री शंभूराज देसाई या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्यामुळे कोरेगाव मधील राजकीय वातावरण आता चांगलं ढवळून निघालेलं पाहायला मिळत आहे। यामुळे या पुढील काळामध्ये कोरेगाव मध्ये नेमका कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या काय घडामोडी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष कालावडे, TV9 मराठी, कोरेगाव, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।